नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोलीस भरतीशी संबंधित म्हणजेच मुंबई पोलीस भरती, ज्याला तुम्ही नायगाव पोलीस भरती असं म्हणता, तर या पोलीस भरतीशी संबंधित महत्त्वाचे असे संभाव्य मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत। आपण लक्षात घ्या, याआधी चालू घडामोडीचे व्हिडिओ टाकलेले आहेत। पोलीस मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याच्या विषयीचे माहितीपर नकाशाद्वारे असणारा एक व्हिडिओ, त्याचबरोबर वन लाइनर क्वेश्चन, त्याचबरोबर 4 ऑप्शनचे क्वेश्चन्स, असे कितीतरी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत। आपल्या चॅनलचं म्हणजेच तुमच्या चॅनलचं नाव आहे एस एज्युकेशन महाराष्ट्र। ज्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। आता आपण सुरू करूया मराठी व्याकरणाचे प्रश्न मुंबई पोलीस भरती स्पेशल, म्हणजेच सीपी मुंबई पोलीस भरती स्पेशल। तर बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी कंठ तालव्य वर्णांची जोडी कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पर्याय क्रमांक 4 ही कंठ तालव्य वर्णांची जोडी आहे। पुढचं बघा, तसेच ही जी जोडी आहे ए आणि ऐ, यालाच संयुक्त स्वर असंही म्हणतात, कारण हे ए आणि ऐ इतर 2 स्वरांपासून तयार होतात आणि 2 स्वरांपासून तयार होणाऱ्या तिसऱ्या स्वरास संयुक्त स्वर असं म्हणतात। तर पुढचा प्रश्न बघा, हे मी खूप आता एक्सप्लेन करत बसणार नाहीये, कारण काय की ऑलरेडी आपले याविषयीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत आणि तेही मोफत उपलब्ध आहेत। तर तुम्हाला जर एखादा कन्सेप्ट अवघड वाटत असेल तर व्हिडिओ नक्की पहा, प्लेलिस्ट पहा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मिळतील। दुसरा प्रश्न आहे, श श स या वर्णांना काय म्हणतात? तर या वर्णांना उष्मे वर्ण असं म्हणतात। उष्मे वर्णांच्या ऐवजी घर्षक वर्ण हाही ऑप्शन तुम्हाला असू शकतो, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न। एकूण 50 प्रश्न आहेत, जे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि 50 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे। शिवाय प्रश्न मी सांगत असते त्यावेळेला जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नक्की करा, म्हणजे तुमचा अभ्यास किती झालाय याचा अंदाज आपल्याला कळेल। पुढचं प्रश्न क्रमांक 3, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। ज्या वाक्यामध्ये, इथं बघा आयडिया, तुम्हाला काही माहित नसेल तर एक लक्षात ठेवायचं, ज्याची, त्याची, जो, तो, ज्याने, त्याने असे शब्द जर वाक्यामध्ये असतील तर ते वाक्य 100% संबंधी सर्वनामाचं असतं। तर बघा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, सर्वनामाचा प्रकार कोणता असं म्हटलंय, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संबंधी सर्वनाम। पुढचं बघा, चौथा प्रश्न, ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर। ठळक शब्दाची विभक्ती। आताच मी सांगितलं, ज्याची, त्याची, ज्याचे, त्याचे, जो, तो, ज्याने, त्याने असे शब्द जर वाक्यात असतील तर ते वाक्य कसं असतं? संबंधी सर्वनामाचं असतं। अर्थात इथं ठळक शब्द द्यायचा राहिला तर इथं ज्याचे आणि तोच, इथं हे शब्द ठळक पाहिजे। तर ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर हे वाक्य कशाचं आहे? संबंधी सर्वनामाचं आहे। लक्षात काय ठेवायचं? ज्या वाक्यामध्ये ज्याची, त्याची, ज्याचे, तोच, जो, तो, ज्याने, त्याने असे शब्द जर असतील तर ते वाक्य संबंधी सर्वनामाचं असतं। शिवाय संकेतार्थी या वाक्य प्रकारामध्ये सुद्धा ते वाक्य जाणारं असतं। पुढचा 5वा प्रश्न बघा, शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो। ठळक शब्दाचे विरुद्धलिंगी नाम कोणते? ठळक शब्द कुठला आहे? शाखामृग हा काय आहे? ठळक शब्द आहे। तर बघा, त्याचे विरुद्धलिंगी म्हणजे शाखामृगच्या विरुद्ध, आता काय माहितीये का, शाखामृग या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे। शाखामृग वानरासाठी बोलतात, तर शाखामृग याचा विरुद्धलिंगी शब्द कुठला येणार? वानरच्या विरुद्ध वानरी येणार। पुढचं बघा, 6वा प्रश्न, वडिलांनी माझ्यासाठी नवीन वही आणली। ठळक शब्दाची विभक्ती ओळखा। याच्यामध्ये ठळक शब्द काय आहे? माझ्यासाठी हा ठळक शब्द आहे। आता एक लक्षात घ्या, तुम्हाला जर द्वितीय आणि चतुर्थी या विभक्ती मधला फरक कळत नसेल तर एस एज्युकेशन या तुमच्या आवडत्या चॅनलला याविषयीचं मी क्लेरिफिकेशन व्यवस्थित दिलेलं आहे। परीक्षेला जायच्या आधी नक्की तो व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला उपयोग होईल।
आणि तेही पाहायला वेळ नसेल तर साधी आणि सोपी गोष्ट जर एखाद्या वाक्यावरून देण्याची किंवा सांगण्याची क्रिया व्यक्त होत असेल. आता वडिलांनी माझ्यासाठी नवीन वही आणली म्हणजे वडिलांनी माझ्यासाठी काहीतरी दिलंय मला असा अर्थ होतो, म्हणजे देण्याची क्रिया व्यक्त होते. शिवाय साठी, आता इथं ठी करून ई कराल तर ई करायचं नाही आणि सप्तमी म्हणायचं नाही, सप्तमी हा प्रत्यय अजिबातच येत नाही. तर साठी असा जर काही कळत नसेल प्रत्ययातलं आणि विभक्ती अजिबातच माहित नसेल तर ज्या शब्दाला साठी असं जोडलेलं असेल त्याची विभक्ती चतुर्थीच असते 100%. त्यामुळे ह्याचा आन्सर काय असणार आहे, चतुर्थी असणार आहे. काही कळलं नाही तर काय बघायचं, साठी जिथं असेल त्याचं आन्सर काय असणार आहे, चतुर्थीच असणार आहे. मात्र त्या शब्दाला विचारलं पाहिजे, त्या शब्दाची जर साठी असं असेल आणि त्या शब्दाची विभक्ती विचारलेली असेल तर त्याचा आन्सर 100% काय द्यायचं आहे, चतुर्थीच द्यायचं आहे. पुढचा 7वा प्रश्न बघा. नदीच्या काठाने गावे वसतात. ठळक शब्दाचा कारकार्थ ओळखा. ठळक शब्दाचा कारकार्थ काठाने, ने हा प्रत्यय आहे म्हणजे ने हा प्रत्यय काय आहे, तृतीय विभक्तीचा आहे. तृतीय विभक्तीचे ने, एशी, निही, ईशी हे प्रत्यय असतात. त्यातला ने हा प्रत्यय आहे आणि तृतीय विभक्तीचा कारकार्थ काय आहे, करण, आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 1. पुढचं बघा. आम्ही कळसुबाई शिखर सर केले होते. प्रयोग ओळखा. 8वा प्रश्न. आता प्रयोग सुद्धा जर तुम्हाला ओळखता येत नसतील तर मी एस एज्युकेशन महाराष्ट्र या YouTube चॅनलला तुम्ही शॉर्टकट सुद्धा प्रयोग कसे ओळखू शकता हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे याचा व्हिडिओ नक्की बघा. आम्ही कळसुबाई शिखर सर केले. करणारे कोण, आम्ही. जो शब्द तोंडात येतो तोच जर इथं असेल तर त्याला प्रत्यय नाही, याचा अर्थ 100% कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे हा ऑप्शन कट झाला आणि हा ऑप्शन कट झाला. आता राहिले सकर्मक का अकर्मक. तर काय केले पार, तर शिखर केले पार, म्हणजे इथं कर्म आहे म्हणजे आन्सर येणार सकर्मक कर्तरी. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 2. पुढचा बघा. 9वा प्रश्न. मृत्युंजय म्हणजे काय. 9वा प्रश्न. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. बरेच विद्यार्थी साधे म्हणजे हे शब्द समूहाबद्दल एक शब्द असे टाईपने विचारलेले असतात. वाक्प्रचार, म्हणी, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द वाचायला जात नाहीत, मात्र या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेला असतात. शब्द समूहाबद्दल एक शब्द. मृत्युंजय म्हणजे काय. 9वा प्रश्न. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. मृत्यूवर विजय मिळवणारा याला मृत्युंजय असं म्हणतात. पुढचं 10वा प्रश्न. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेतील जाणवलेल्या वस्तूंना काय म्हटलंय, वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे यांना व्याकरणात काय म्हणतात. तर यांना व्याकरणात काय म्हणतात, नाम असं म्हणतात. आणि म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय नंबर 1. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. सबस्क्राईब करायला अजिबातच विसरायचं नाही, कारण मी कोणत्याही विद्यार्थ्यांकडून फी घेत नाही. फक्त जे विद्यार्थी चॅनलला नियमित व्हिडिओ पाहतात त्यांनी निदान सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, एवढी अपेक्षा, माफक अपेक्षा माझी आहे. पुढचा 11वा प्रश्न बघा. वाचनालय या शब्दाचा संधी सोडवा. संधीवरही छान व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वाचन अधिक आलय. पुढचा बघा. 12वा प्रश्न. 12वा प्रश्न. ताईने निबंध लिहिला आहे काळ ओळखा. आता बघा, ज्या वाक्याच्या शेवटी आहे असेल ते 100% वर्तमान काळ आहे, बरोबर आहे. म्हणजे आता बघा ह्याच्यामधला 3रा नंबर कट झाला आणि पर्याय नंबर 2 कट झाला. का तर इथं आहे म्हणजे वर्तमान काळ आहे. एक तर साधा वर्तमान काळ तरी असेल नाहीतर पूर्ण वर्तमान काळ तरी असेल. आता क्रिया कोणती चालली, लिहिण्याची. पलीकडे शब्द आहे म्हणजे वाक्य संयुक्त वाक्याचं आहे. जर तुम्ही मी शिकवलेले काळाचे व्हिडिओ बघितले असेल तर विदिन सेकंड हे वाक्य तुम्ही ओळखणार आहात. तर हे वाक्य कशाचं आहे, संयुक्त क्रियापदाचं आहे. आणि संयुक्त क्रियापदाचं वाक्य कधीही साधा वर्तमान काळी नसतंच. राहिला पर्याय काय, पूर्ण वर्तमान काळ. ताईने निबंध लिहिला, क्रिया पूर्ण झाली म्हणजे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळी आहे. म्हणून आपला आन्सर असेल पर्याय नंबर 4. इलिमिनेशन शिका म्हणजे तुम्हाला जास्त सोपं जाईल आणि परफेक्ट आन्सर मिळेल. 13वा प्रश्न बघा. विदिशाने फुले तोडली आहेत. अपूर्ण भविष्यकाळ करा म्हटले. अपूर्ण भविष्यकाळ करायचं आहे. आता बघा,
भविष्यकाळी वाक्याच्या शेवटी होती असं कधीच नसतं, त्याच्यामुळे हे वाक्य कॅन्सल झालं. राहिले कुठले? तोडेल, असतील आणि असेल अशी वाक्य राहिली. अपूर्ण क्रिया अपूर्ण दिसली पाहिजे. आता विदिशा फुले तोडेल, एक लक्षात ठेवायचं, पूर्ण, अपूर्ण आणि रीती काळाच्या शेवटी नेहमी संयुक्त क्रियापद असतं, कधीही मुख्य क्रियापद नसतं. मग संयुक्त क्रियापद कसं ओळखायचं किंवा मुख्य क्रियापद कसं ओळखायचं? प्रश्न विचारायचा. क्रिया कोणती झाली? तोडण्याची. जर इकडं शब्द नसेल तर वाक्य कधीही संयुक्त क्रियापदाचं नसतं, म्हणजे हे वाक्य संयुक्त क्रियापदाचं नाही म्हणून हे पण वाक्य कट झालं. आता राहिलं हे आणि हे. आता ह्याच्यामध्ये अपूर्ण क्रिया दाखवलेली आहे असं दाखवायचं आहे. तर विदिशा फुले तोडीत असेल, हे एक वाक्य आहे, आणि विदिशाने फुले तोडली. तोडली क्रिया पूर्ण झाली आणि असतील, म्हणजे अपूर्ण पाहिजे वाक्य, म्हणजे हा पण पर्याय कट झाला. म्हणजे आपलं आन्सर असेल पर्याय नंबर 2. समजलं? काळाचे व्हिडिओ बघा, तुम्हाला 100% त्याचा उपयोग परीक्षेला होणारच आहे. आणि आतापर्यंतचे पोलीस कॉन्स्टेबलच्या ज्या डिस्ट्रिक्ट इतर मुंबई, सीपी मुंबई सोडून इतर डिस्ट्रिक्टच्या ज्या परीक्षा झाल्या त्याला काळावर आधारित प्रश्न आलेलेच आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलवर असणारे काळ याचे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना 100% याचा उपयोग झालेलाच असेल. आता बघा 14वं वाक्य, 14वा प्रश्न, तुम्हाला असेच सुयश मिळावे, क्रियापदाचा अर्थ सांगा. आता हे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी हा टॉपिकच अभ्यासला नाही त्यांनी हे प्रश्न कसे सोडवायचे? तर साधी आणि सोपी आयडिया आहे. काय समजा तुम्हाला ह्यातलं माहिती नाही तर काय करायचं? जर ऑप्शनला असं असेल आज्ञार्थ, संकेतार्थ, विद्यार्थ आणि स्वार्थ असं जर ऑप्शनला असेल, आणि जर वाक्याच्या शेवटी, जसं वाक्याच्या शेवटी क्रियापद काय आहे? मिळावे. जर क्रियापद हे वा, वी, वे काय असेल? वा, क्रियापद काय असेल? वा, वी, वे यापैकी जर असेल तर 100% ते वाक्य कसलं असणार आहे? विद्यार्थी असणार आहे. समजलं का? काय सांगितलं मी? की जर ऑप्शनला तुम्हाला आज्ञार्थ, संकेतार्थ, विद्यार्थ, स्वार्थ असल्या टाईपचे ऑप्शन असतील आणि अशा टाईपचं वाक्य असेल, आणि जर वाक्यातील क्रियापदाला शेवटी वा, वी, वे, ही तर काय आहे? वे, काहीही विचार करायचा नाही, वाक्य सरळ सरळ कसलं असणार आहे? विद्यार्थ असणार आहे. ही साधी आणि सोपी आयडिया आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला अनेक ट्रिक्स मिळत जाणार आहेत. मी चॅनलला सर्व व्हिडिओ सविस्तर शिकवलेत, शिवाय ट्रिक्सही सांगितलेत. आता ही वेळ नाही की तुम्ही सविस्तर अभ्यास करत बसाल, यासाठी मी ह्या ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे. पुढचा बघा 15वा प्रश्न बघा. 15वा प्रश्न, रमेशने रोहितला काठीने मारले, दुसऱ्या शब्दाची विभक्ती कोणती? दुसरा शब्द कोणता आहे? रोहितला. आता रोहितला काठीने मारले म्हटल्यानंतर रोहितला मार दिला की नाही? काठीने मारले याचा अर्थ दिला. मग ज्या वाक्यातील शब्दाला सलाते, सलानाते यापैकी प्रत्यय असेल आणि काहीतरी देण्याची क्रिया व्यक्त होत असेल, अशा वाक्यातील सलाते, सलानाते प्रत्यय असणाऱ्या शब्दाची विभक्ती काय असते? चतुर्थी असते. आणि म्हणून याचा आन्सर आहे पर्याय नंबर 4. समजलं का? सगळ्यात साधी आणि सोपी आयडिया आहे. पुढचं बघा 16वा प्रश्न, वेगळा पर्याय ओळखा. 16वा प्रश्न, वेगळा पर्याय ओळखा. याचं आन्सर आहे पर्याय नंबर 3, ऋणमुक्त. का बरं? तर क्रीडेसाठी अंगण, ह्याची फोड कशी होते? क्रीडेसाठी अंगण. इथं काय होते फोड? चोरांचे भय किंवा चोरांपासून भय, म्हणजे क्रीडेसाठी अंगण किंवा क्रीडेचे अंगण, म्हणजे एक तर ह्याची विभक्ती चतुर्थी किंवा षष्ठी होऊ शकते. चोरांचे भय किंवा चोरांपासून भय ह्याची विभक्ती षष्ठी किंवा पंचमी होऊ शकते. आणि सचिवालय, सचिवांचे आलय, आणि सचिवांचे आलय, सचिवांसाठी आलय, म्हणजे ह्याची पण विभक्ती षष्ठी किंवा चतुर्थी होऊ शकते. म्हणजे हे प्रत्येक शब्द आहेत ना, एक तर त्यांच्या विभक्ती 2-2 होऊ शकतात. कुठलं? पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 4. शिवाय पर्याय नंबर 1, 2 आणि 4 हे जे आहेत या तीनही पर्यायांची विभक्ती षष्ठी होऊ शकते. हे एक समानता आहे. ऋणमुक्त म्हणजे काय? ऋणातून मुक्त, म्हणजे ह्याची विभक्ती फक्त आणि फक्त पंचमी होऊ शकते, बाकी कुठलीही ह्याची विभक्ती होऊ शकत नाही. हे चारही शब्द विभक्ती तत्पुरुष समासातले आहेत,
मात्र तिसऱ्या पर्यायाची विभक्ती फक्त पंचमी विभक्ती तत्पुरुष होऊ शकते. मात्र हे जे तीनही पर्याय आहेत ह्यांच्यात दोन दोन विभक्ती होतात. समजलं? 17वा प्रश्न बघा. 17वा प्रश्न, वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली. प्रयोग ओळखा. मारणारा कोण? वाघ. म्हणजे उडी मारणारा कोण? वाघ. म्हणजे कर्त्याला काय आहे? प्रत्यय आहे ने. आणि कोठे? तर पिंजऱ्याबाहेर उडी मारली. बरोबर आहे. म्हणजे जर कर्त्याला प्रत्यय असेल आणि हे जर एक मिनिट लक्ष द्या की जर कर्त्याला प्रत्यय असेल तर एक तर ते वाक्य कर्मणीचं तरी होऊ शकतं, नाहीतर भावेचं तरी होऊ शकतं. बरोबर आहे ना? तर इथं बघा, आता वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली. मारणारा कोण? वाघ. ने प्रत्यय आहे. कोठे? तर पिंजऱ्याबाहेर. आता इथं काय नाही म्हणायचं, कारण उडी मारणारा कोण? वाघ. म्हणजे हे आपण इथं पासून क्रियापदामध्ये धरलेलं आहे. तर म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, मात्र वाक्यामध्ये कर्म नसेल तर वाक्य कशाचं येणार? अकर्मक भावे प्रयोगाचे येणार. आणि म्हणूनच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचं बघा. 18वा प्रश्न, भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. लक्षात काय ठेवायचं की भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म यांना दोघांनाही प्रत्यय असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि जर कर्म नसेल तर कर्त्याला तरी प्रत्यय असतोच. यासाठी संबंधित विषयाचा व्हिडिओ पहा. तो मुलगा पेरू खातो. खाणारा कोण? तो. जर आपल्या तोंडात जो शब्द येतो तोच जर असेल इथं तर 100% ते वाक्य कधीच भावे प्रयोगाचं नसतं. म्हणजे खाणारा कोण? तो. म्हणजे कर्ता आहे तो. तोंडामध्ये शब्द येतोय तो. म्हणजे हे वाक्य 100% भावे प्रयोगाचं नाही. मी कामावरून आताच आले. येणारी कोण? मी. तोंडामध्ये शब्द येतोय मी, इथं पण आहे मी. म्हणजे हे पण वाक्य 100% भावे प्रयोगाचं नाही. सिंहाकडून गाय मारली गेली. सिंहाकडून गाय मारली गेली. बरोबर आहे ना? मग मारणारा कोण? सिंह. मग इथं काय आहे? सिंह. याला कुठला आहे? कडून हा प्रत्यय आहे. बरोबर आहे. मात्र इथं काय मारली गेली? तर गाय. म्हणजे इथं गाय हे कर्म आहे. कर्माला जर प्रत्यय नाही, जर कर्माला प्रत्यय नसेल आणि कर्त्याला प्रत्यय असेल तर वाक्य कर्मणीचं असतं. म्हणजे हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. आणि आईने मुलीस समजावले. समजावणारी कोण? आई. कर्त्याला प्रत्यय आहे. कोणास? मुलीस. कर्माला पण प्रत्यय आहे. कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असेल तर वाक्य भावे प्रयोगाचं असतं. हे वाक्य भावे प्रयोगाचं आहे 4थं, आणि ते आहे सकर्मक भावे प्रयोगाचं. कशाचं आहे? सकर्मक भावे प्रयोगाचं. त्यामुळे यातलं 4थं वाक्य कशाचं आहे? सकर्मक भावे प्रयोगाचं आहे. समजलं का? पुढचं बघा. एक मिनिट आपण पेन घेऊया. पुढचं बघा. 19वा शब्द, 19वा प्रश्न. 19वा प्रश्न, शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द ओळखा ह्यातला बाकीचे जर हे पर्याय बघितले तर हे कुठेही शुद्ध वाटत नाही. म्हणजे एखाद्याने शुद्ध अशुद्धचा अभ्यास केला जरी नसेल तरी 100% हाच पर्याय योग्य आहे. आणि त्यातूनही तुम्हाला शुद्ध अशुद्ध शब्द कळत नसतील तर आपल्या चॅनलवर आपण शुद्ध लेखनाचे नियमचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. पुढचं बघा. 20वा प्रश्न, पृथक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? काय आहे? पृथक. आता हे बऱ्याच जणांना येणारच नाही, कारण तुम्ही असले समानार्थी शब्द वाचत नाही कधीही. सर्व ते ऑप्शनला टाकत असता. तर पृथक याचा अर्थ निराळा. त्याच्यामुळे समानार्थी शब्द त्याला कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 निराळा. हे जर प्रश्न वाचल्यावर लक्षात येत असेल की तुम्ही काय केलं पाहिजे? समानार्थी शब्द वाचलेच पाहिजे. 21वा प्रश्न बघा. गावगाडा ही कादंबरी कोणाची? गावगाडा ही कादंबरी कोणाची? तर ही गावगाडा ही कादंबरी त्र्यंना अत्रे यांची आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे? पर्याय नंबर 3 हे त्याचं काय असणार आहे? आन्सर आहे. पुढचं बघा. 22वा प्रश्न बघा. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. अप्रत्यक्ष कर्म कोणते? तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की जे कर्म असं असतं ज्याला सलाते सलानाते यापैकी प्रत्यय असतात. सलाते सलानाते यापैकी प्रत्यय असतात, किंवा त्याला कोणाला किंवा कोणास हा क्वेश्चन ऍडजस्ट होतो,
तेच कर्म काय असतं, अप्रत्यक्ष कर्म असतं. आता बघा, श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. सांगणारा कोण? श्रीकृष्ण. कोणाला कोणाला किंवा कोणाचा हा क्वेश्चन ऍडजस्ट होईल, तेच 100% अप्रत्यक्ष कर्म असतं. तर कोणाला? अर्जुनाला. आणि काय सांगितली? गीता. म्हणजे 2 कर्म आहेत, अर्जुनाला आणि गीता. तर यापैकी अर्जुनाला हा शब्द काय आहे? अप्रत्यक्ष कर्म आहे. त्यामुळे उत्तर आपलं असेल पर्याय नंबर 3. समजलं का? उत्तर काय असणार आहे? पर्याय नंबर 3 असणार आहे. पुढे बघा, पुढे 23वा प्रश्न. क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणाऱ्यास टिंबटिंब म्हणतात. तर क्रियापदाने दाखवलेली क्रिया, जो क्रिया करत असतो वाक्यामध्ये, त्याला कर्ता असं म्हणतात. त्यामुळे क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणाऱ्यास काय म्हणतात? कर्ता असं म्हणतात. पुढचं बघा, 24वा प्रश्न. 24वा प्रश्न. उन्हाळ्यामुळे रमेशने थंडगार पाणी पिले, विशेषण ओळखा. तर ह्याच्यामध्ये विशेषण कुठलं आहे? थंडगार. आणि त्याच्या पुढे लिहिलेलं नाम काय आहे? पाणी. आणि विशेषण दर्शवणारा शब्द काय आहे? हा, थंडगार. त्याच्यामुळे आपलं आन्सर आहे पर्याय नंबर 2, थंडगार. पुढचं बघा, 25वा प्रश्न. 25वा प्रश्न. अव्यय साधित विशेषण कोणते? बघा, अव्यय साधित ओळखायचं असेल विशेषण, तर साधी आणि सोपी आयडिया. जर वर, पुढे, मागे, इकडे, तिकडे, समोर असे शब्द असतील, त्यांना कोणता तरी प्रत्यय असतो. फॉर एक्झाम्पल, वर असेल तर वरचा असेल, पुढे असेल तर पुढचा असेल, समोर असेल तर समोरचे, समोरचा, असे शब्द असतील. असे जे शब्द असतात तेच अव्यय साधित विशेषणाचं उदाहरण असतात. आता इथं बघा, कोल्हापुरी चप्पल हे होऊ शकत नाही. पेटता ढीग होऊ शकत नाही. 10 विषय होऊ शकत नाही. इथं बघा, समोरची. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने वर, पुढे, मागे, इकडे, तिकडे, अलीकडे, पलीकडे या शब्दांना प्रत्यय लावलेला असेल आणि त्यांच्या पुढे एखादं नाम लिहिलेलं असेल, तर ते काय असणार आहेत? अव्यय साधित विशेषणाचं उदाहरण असणार आहेत. मग ह्याच्यामध्ये अव्यय कोण आहे? समोर. त्याला प्रत्यय कुठला लागलाय? ची. मग अशा पद्धतीची जी उदाहरणं असतील ती सर्वच्या सर्व अव्यय साधित विशेषणाची असतात. समजलं का? पुढचं बघा, 26वा प्रश्न. 26वा प्रश्न. उगाचच खूप एक्सप्लेन होते वगैरे असं करू नका, कारण जे विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास केलाय मात्र जमलिंग होतोय, त्यावेळेला प्रश्न सोडवताना थोड्याफार आयडिया सांगणं गरजेचं आहे. यासाठी करतोय. उगाचच व्हिडिओ लांब व्हावा यासाठी काहीही मी करत नाहीये. तर बघा, 26वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे? आता इथं बघा, खाली, वर, पुढे, इकडे, तिकडे, मागे असले जे शब्द असतात ते नामाला जोडलेले असतात. तेच वाक्य कशाचं असणार आहे? शब्दयोगी अव्ययाचं असणार आहे. आता इथं खाली आहे, परंतु इथं कुठल्या नामाला जोडलंय का? नाही. त्यामुळे हे असू शकत नाही. पतंग वर आहे, पण इथं कुठल्या नामाला जोडलंय का? नाही. त्यामुळे हे असू शकत नाही. आता इथं चालत चालत मी दूर जातोय, इथं तर काहीच नाहीये म्हटल्यानंतर हे पण होऊ शकत नाही. आता राहिलं कुठलं? हेच. तर म्हणजे हेच असणार आहे, परंतु का असणार आहे हे पण बघणं गरजेचं आहे. तर झाड हे नाम आहे आणि त्याला काय शब्द जोडलाय? खाली हा शब्द जोडलाय. म्हणजे खाली हे ह्याच्यामधले शब्दयोगी अव्यय जे झाड या शब्दाला जोडले गेले. त्यामुळे आपला आन्सर काय असणार आहे? पर्याय नंबर 3. आणि म्हणूनच ह्याचं आता हे आन्सर नाहीये, इथं खाली जे ऑप्शन दिले त्याच्यामधलं आन्सर शोधायचंय. ह्याच्यामधलं आन्सर काय असणार आहे? पर्याय नंबर 4 फक्त 3 हे त्याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. समजलं का तुम्हाला? तर 26व्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे पर्याय नंबर 4. समजलं? चला, पुढचा प्रश्न बघा, 27वा प्रश्न. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? हा प्रश्न आताही परीक्षेला येऊन गेले, साधा आणि सोपा आहे. तर त्याचा आन्सर आहे वर्ण. काय म्हणतात? वर्ण म्हणतात. पुढचं 28वा प्रश्न बघा. संयुक्त क्रियापदाचे वाक्य कोणते? साधी आणि सरळ. मगाशी मी आयडिया सांगितली की वाक्याला काय विचारायचा? प्रश्न विचारायचा. क्रिया कोणती चालली? तर जी वाक्यातून क्रिया दिसेल, जसं तू बाजारात जाऊन ये. क्रिया कोणती चालली? जाण्याची. बरोबर आहे. आता जाण्याची, मग पलीकडे शब्द असेल
तर ते वाक्य संयुक्त क्रियापदाचं होतं असं मी तुम्हाला सांगितलंय. मग आता तुम्हाला वाटेल की क्रिया कोणती चालली? जाण्याची. बरोबर आहे. आधी काय करूया आपण? 4 वाक्य आहेत त्यातल्या प्रत्येक जिथं डबल क्रिया दिसते त्याला अंडरलाईन करूया. तर बघा 28वा प्रश्न, संयुक्त क्रियापदाचे वाक्य कोणते असं विचारलेलं आहे. तर आता बघा, तू बाजारात जाऊन ये, क्रिया कोणती चालली? जाण्याची. पलीकडे शब्द आहे. बघा, हे सर्व आंबे खा, क्रिया कोणती चालली? खाण्याची. त्याच्याशी रिलेटेड शब्द, पलीकडे शब्द नाही. त्यामुळे हे वाक्य संयुक्त क्रियापदाचं होऊ शकत नाही. पुढचं, अनिता शाळेत जात आहे, क्रिया कोणती चालली? जाण्याची. पलीकडे शब्द आहे. आणि शेखर गोष्ट सांगतो, क्रिया कोणती चालली? सांगण्याची. पलीकडे शब्द नाही. म्हणजे 100% हे वाक्य संयुक्त क्रियापदाचं नाही. आता राहिली गोष्ट, मग तुम्हाला वाटेल ही दोन्हीच्या दोन्ही वाक्य संयुक्त क्रियापदाचे आहेत. तर नीट लक्ष द्या. तू बाजारात जाऊन ये म्हणजे इथं क्रिया जाण्याची आणि ये म्हणजे येण्याची. दोन जर क्रिया दिसत असतील, असं जर 2 क्रिया दिसत असतील तर हे जे वाक्य आहे असं संयुक्त क्रियापदामध्ये घ्यायचं नाही. आता इथं बघा, आहे हे काही क्रिया दर्शवणारं नाहीये. तर अनिता शाळेत जात आहे, क्रिया कोणती? जाण्याची. आणि ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी हा मदतीला आलेला शब्द म्हणजे आपला आन्सर असणार आहे पर्याय नंबर 3. यासाठी सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमचं अधिक क्लॅरिटी येईल. पुढचा बघा 29वा प्रश्न. 29वा प्रश्न काय आहे की चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. चालणे या शब्दाची जात ओळखा. मग चालणे या शब्दाची जात ओळखायला आहे तर काय करायचं? तुम्हाला ह्यातलं काय माहित नसेल तर सरळ चालणे, जाणे, रडणे, हसणे असे क्रियावाचक शब्द असतील आणि ऑप्शनला या टाईपच असेल, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम असं जर दिलेलं असेल तर ते ऑप्शन काय म्हणायचं? 100% धातुसाधित नाम. आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? धातुसाधित नाम, पर्याय नंबर 4. का म्हणायचं हे तुम्ही व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकता. तिथं मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. पुढचं बघा 30वा प्रश्न, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे? दर्पण. दर्पण हे मराठीतलं काय आहे? पहिलं वृत्तपत्र आहे. आता मला तुम्ही सांगा, दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, कारण त्यावर आधारित प्रश्न परीक्षेला येऊन गेले. 31वा प्रश्न बघा. 31वा प्रश्न, हुकमी एक्का या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा असं म्हटलंय. तर हुकमी एक्का या शब्दाचा अर्थ काय असतं? खात्रीलायक साधन. अर्थ काय आहे? खात्रीलायक साधन. पुढचं बघा 32वा प्रश्न, योग्य जोडी ओळखा. आता अशा टाईपचा प्रश्न बघा खूप परीक्षेने येऊन गेलेले आहेत, त्यामुळे अतिशय महत्वाचा IMP असं क्वेश्चन आहे. तर काय म्हटलंय? योग्य जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अभाव, ज्याची कमतरता भासणे. अग्रज मागाहून आलेला नाही. तर अग्रज म्हणजे काय? जो पहिला आहे असा त्याला अग्रज, पहिला आलेला म्हणजे प्रथम असा त्याचा अर्थ अग्रजचा. त्यामुळे मागाहून आलेला होत नाही. अनुज, अनुज म्हणजे छोटा भाऊ, मोठा भाऊ होत नाही. अमर म्हणजे ज्याला म्हातारपण नाही असं नाही, की ज्याला मरणच नाही त्याला अमर असं म्हणतात. त्यामुळे हे 3 जे पर्याय आहेत पहिले ते चुकीचे आहेत. आणि अभाव म्हणजे ज्याची कमतरता भासणे त्याला काय म्हणतात? अभाव. मग व्हॉटएव्हर कुठली तरी विशिष्ट गोष्ट असेल ज्याची कमतरता भासते त्याला अभाव असं म्हणतात. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचं, तुम्हाला जर याची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्ही योग्य उत्तर दिलेत की तुमचं काही चुकतंय याविषयी तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, जेणेकरून तुमच्या शंकांचं, जास्तीत जास्त शंकांचं मी निरसन करेन. पुढचं बघा 33वा प्रश्न, म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दृष्टी आड सृष्टी अशी म्हण दिली आणि त्याचा योग्य अर्थ ओळखा असं म्हटले. तर याचा योग्य अर्थ आहे पर्याय नंबर 3. आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही. त्यासाठी दृष्टी आड सृष्टी असं शब्दप्रयोग केला जातो किंवा अशी म्हण वापरली जाते.
पुढचं बघा 34वा प्रश्न. 34वा प्रश्न. दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले. वाक्यातील तिसऱ्या शब्दाचे लिंग ओळखा. तिसरा म्हणजे हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. म्हणजे कशाचं लिंग ओळखायला सांगितलंय? गठ्ठे या शब्दाचं लिंग ओळखायला सांगितलंय. तर याचं काय आहे 34वा प्रश्न. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे? पुल्लिंग. पर्याय क्रमांक 1 पुल्लिंग असणार आहे. कारण काय बघा, गठ्ठे, ते गठ्ठे असं करायचं नाही. ते गठ्ठे म्हटलं की जर शब्दापुढे तो, ती, ते, तो लागत असेल तर पुल्लिंग असतं, ती लागत असेल तर स्त्रीलिंग असतं आणि ते लागत असेल तर नपुंसकलिंग असतं. गठ्ठे हा अनेकवचनी शब्द आहे. मूळ शब्द काय? गठ्ठा. त्याच्यासाठी आपण काय म्हणतो? तो गठ्ठा. मग तो इथे वापरतो म्हणजे तो शब्द कसा आहे? पुल्लिंगी आहे. अनेकवचनी तो शब्द वेगळा आहे. तर अशा पद्धतीने शब्द बदलून दिलेला असेल, एकवचनी नसेल तर त्याचा मूळ शब्द करून घ्यायचा. समजला? 35वा प्रश्न बघा. 35वा प्रश्न. राबता असणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. राबता असणे याचा अर्थ पर्याय क्रमांक 2. लोकांची सतत ये जा असणे यालाच राबता असणे असं म्हणतात. पुढचं बघा 36वा पर्याय. वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? काय म्हटलंय? वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? तर ह्याच्यामध्ये दुसरा जो पर्याय आहे तो वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. श्वान याचा अर्थ कुत्रा. मात्र हय, अश्व, वारू हे जे शब्द आहेत हे घोड्यासाठी वापरले जातात आणि त्याच्यामुळे वेगळ्या अर्थाचा शब्द आहे श्वान. पुढचं बघा 37व. सर्वनाम असलेला पर्याय निवडा. आता इथं पण अनेक जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं. जर इथं मी 5 पर्याय दिले असते तर पुन्हा प्रॉब्लेम झाला असता. 5वा पर्याय मी समजा यापैकी नाही असं जर दिलं असतं तर मग तुम्हाला सोडवताना तुम्ही यापैकी नाहीलच यस म्हटलं असतं 100% बहुतांश विद्यार्थ्यांनी. ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे ते विद्यार्थी हा प्रश्न नीट सोडवणार आहेत. दिसतंय वन लाईनर पण कन्फ्यूज करणार आहे. तुम्हाला असं वाटेल क का क ची काय बाराखडी लिहिली का, त्यामुळे ह्याच्यामध्ये काही सर्वनाम असलं नसते असं वाटेल. तर बघा सर्वनाम असलेला पर्याय निवडा. तर का हा शब्द आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. जसं का आलास असं म्हटलं तर का हा शब्द आपण कशासाठी वापरतो? तो दिसताना एक अक्षर दिसतो मात्र तो एका शब्दाचं कार्य करतो. का हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. जे शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरतात त्यांचा समावेश प्रश्नार्थक सर्वनामामध्ये होतो आणि म्हणून याचा आन्सर असणार आहे पर्याय नंबर 2. अशा प्रश्नांना अलर्ट राहून व्यवस्थित आन्सर द्यायचा आहे. अशा प्रश्नांचे जे ऑप्शन दिलेले असतात त्याच्या शेवटी शक्यतो यापैकी नाही असतं आणि मग विद्यार्थी नीट निरीक्षण न करता यापैकी नाहीला गोल करतात आणि भोपळा मार्क मिळवून येतात. पुढचा बघा 38वा प्रश्न. जगात बुवा आणि मनात कावा समानार्थी म्हण ओळखा. तर याची समानार्थी म्हण आहे तोंड चोपडा आणि मनी वाकडा. म्हणजे जे लोक जगामध्ये खूप सद्विवेक बुद्धीने वागणारे, चांगल्या विचाराचे आहोत असं दाखवणारे असतात, त्यांच्या मनात काहीतरी वेगळे विचार असतात, जसं दाखवतात तसे विचार नसतात. अशी जी लोक असतात त्यांच्यासाठी या म्हणी वापरल्या जातात. कोणत्या? जगात बुवा आणि मनात कावा, तोंड चोपडा आणि मनी वाकडा अशा टाईपच्या म्हणी त्यांच्यासाठी वापरल्या जातात. म्हणजे तोंडावर बोलतात तसे नसतात, जगामध्ये सज्जन आहे असं दाखवत असतात असे लोक. पुढचं 39वा प्रश्न बघा. 39वा प्रश्न. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे रस ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 शांत रस. तर हे काय आहे? आता विश्वात्मके देणे येणे वाग्यज्ञे तोषावे हे काय आहे? पसायदान. आणि हे कोणी लिहिलेलं आहे? हाही क्वेश्चन परीक्षेला येऊन गेले तर ते ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. 40वा प्रश्न बघा. भाजीपाला घेऊन बाबा घरी आले. भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. कुठल्या शब्दाचा? भाजीपाला या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर भाजीपाला या शब्दाचा काय होतो?
समाहार द्वंद्व कशा टाईपने ओळखायचे याच्या मी खूप छान आयडिया सांगितल्या. विदिन सेकंद तुम्ही ओळखू शकता. त्यासाठी व्हिडिओ वेळ काढून 5 मिनिटं का होईना पहा. समासावर प्रश्न पडतातच. 41वा प्रश्न बघा. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता? म्हणजे जो वर्ण बोलत असताना आपली जीभ वरच्या दातांना टेकते. आता जसं प म्हटलं की दोन्ही ओठ मिटले जातात. ज म्हटलं तर बघा वरच्या दातांना टेकते. स म्हटलं की आपला वरच्या दातांच्या मागे जो टाळ्याचा भाग आहे त्याला जीभ टेकते. क असं म्हटलं की जीभ कुठंच टेकत नाही. म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे? दंत्य वर्ण पर्याय क्रमांक 2. कसं ओळखायचं? ज उच्चार केला की आपली जीभ कुठं टेकते? वरच्या दातांना जाऊन टेकते. बाकीचा उच्चार करताना वरच्या दातांना टेकत नाही. ही साधी आणि सोपी आयडिया आहे. 42वा प्रश्न बघा. खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते? आता ह्याच्यातलं जर बघितलं तर गुच्छ हा शब्द आहे ज्याच्यावरून समूहाचा बोध होतो. म्हणजे फुलांचा गुच्छ. असं म्हटलं तर एकच फुल नसतं, अनेक फुलं असतात. म्हणजे अशा पद्धतीने गुच्छ, रास, ढीग असे जे शब्द असतात ते समूहवाचक नाम असतात. समूहवाचक नाम हा सामान्य नामाचा एक उपप्रकार आहे. तेव्हा आपला आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? पुढचं क्रमवाचक विशेषण ओळखा. जे विशेषण क्रम सांगतात. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. ह्याच्यामध्ये कुठला शब्द आहे? तिसरा. आणि त्याच्यामुळं आपला आन्सर असणार आहे पर्याय नंबर 2. पुढचं बघा. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? आता ह्याच्यामध्ये बघा. ह्याच्यामध्ये भरपूर, खूप असले जे शब्द असतात. भरपूर, खूप, कमी, जास्त असल्या टाईपचे जे शब्द असतात ते विशिष्ट परिमाण दर्शवणारे असतात. आणि ह्या विषयीचे सुद्धा मी कसं ओळखायचं याविषयीचा व्हिडिओ क्रियाविशेषण अव्ययाचा मी ऑलरेडी टाकलेला आहे. आणि खूप छान छान आयडिया सांगितलेत कशा पद्धतीने तुम्ही परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भरपूर. पुढचं 45वा प्रश्न बघा. 45वा प्रश्न. कृतिका घरी पोहोचण्यापूर्वीच मावळले. क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता इथं प्रधान, शक्य, प्रयोजक आणि भावकर्तृक असं दिलेलं आहे. तर आता बघा याचं 45वा प्रश्न. तर याचं उत्तर बघा. याचं उत्तर आहे भावकर्तृक क्रियापद. कृतिका घरी पोहोचण्यापूर्वीच मावळले. मावळले, सांजावले असल्या टाईपची जर क्रियापद असतील तर मावळणारा कोण? कृतिका आहे का? नाही. मावळणारा कोण? सूर्य. मात्र तो दिलाय का इथं? नाही. सूर्य किंवा 2 दिवस अशा दोनच गोष्टी आपण इमॅजिन करू शकतो. ज्याच्यामध्ये आपल्याला इमॅजिनेशन पॉवर वापरावी लागते कर्ता ओळखण्यासाठी. कर्ता वाक्यामध्ये स्पष्टपणे दिलेला नसतो. अशी जी वाक्य असतात ते भावकर्तृक क्रियापदाची असतात. आणि त्याच्यामुळे हे वाक्य भावकर्तृक क्रियापदाचं आहे. समजलं का? पुढचं बघा 46. अहो या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. अहो, अहो, अरे, अग, ए असे जे शब्द आहेत हे आपण दुसऱ्याला हाक मारण्यासाठी वापरतो. आणि जे शब्द दुसऱ्यांना हाक मारण्यासाठी वापरतो त्यांना संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? अतिशय साधा आणि सोपा आहे. 47वा प्रश्न बघा. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय ओळखा असं म्हटले. उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये कोणत्या प्रकारची अव्ययी येतात? हे जर आपल्याला उद्देश म्हणजे कोणकोणती येतात? म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, ज्यामुळे, त्यामुळे अशी जी सर्व उभयान्वयी अव्यय कोणकोणती? म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, यामुळे, त्यामुळे अशी जी उभयान्वयी अव्यय आहेत त्यांना उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. म्हणजे हे स्वरूप बोधक आहे. ज्याला हे संकेत बोधक आहे तेव्हा हे संकेत बोधक आहे. यास्तव हे काय आहे? उद्देशबोधक आहे. आणि म्हणून आपला आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा 48वा प्रश्न. 48वा प्रश्न. योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. तर ह्याच्यामध्ये समान हे योग्यतावाचक आहे. हे कसं ओळखायचं? हेही मी शब्दयोगी अव्यय या टॉपिक मध्ये सर्व त्याचे 12 की 13 प्रकार आहेत ते सर्वच्या सर्व शिकलेले आहेत. एकदा तुम्ही तो व्हिडिओ फास्ट करून बघू शकता ऐन परीक्षेच्या वेळेला. पुढचं बघा 49वा प्रश्न. तुला नोकरी करायची की व्यवसाय करायचा तूच ठरव.
उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता इथं बघा की हे उभयान्वयी अव्यय आहे, ह्याचा प्रकार ओळखायला सांगितले. इथं तुला म्हणजे एका दुसऱ्या व्यक्तीला काय विचारलंय, नोकरी करायचं आहे का व्यवसाय करायचा आहे, हे किंवा हे दोन ज्या वेळेला पर्याय सुचवलेले असतील, हे करणार आहे की हे करणार आहे, दोन्ही पैकी एकाची निवड कर. म्हणजे नोकरी करायची की व्यवसाय करायचा आहे, दोन्ही पैकी एकाची निवड दर्शवलेली असते, त्यावेळेला ते विकल्पबोधक असतं आणि म्हणून आपलं आन्सर आहे पर्याय नंबर 3. आलं का लक्षात? शेवटचा प्रश्न, अब्ज या शब्दाचा संधी विग्रह ओळखा. हा शब्द महत्वाचा आहे बरं का. बरेच जण अब अधिक ज असं करतात, तर ब चं रूपांतर प मध्ये होतं, त्यामुळे ब चं रूपांतर प मध्ये होणारा इथं तिसरा पर्याय एकच आहे, अप अधिक ज, आणि प चा काय मोडलेला असतो, पाय, आणि त्याच्या पुढे ज असतं. ही अशी संधिपूळ का होते हे मी संधी या टॉपिक मध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. तर ह्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, पोलीस भरती सीपी मुंबईची जी पोलीस भरती आहे त्याच्यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची पोलीस भरती जी आहे सीपी मुंबईची, ती 7 तारखेला पोलीस कॉन्स्टेबलची परीक्षा होणार आहे आणि 14 तारखेला पोलीस चालकची सीपीची परीक्षा होणार आहे. या परीक्षांसाठी पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि व्हिडिओ पाहत राहा, यांचा 100% तुम्हाला परीक्षेला उपयोग होणारच आहे. धन्यवाद.